हाय नमस्कार, कसे आहात सर्वजण. आय होप सर्वजण छान असणार आहेत. श्वेताजित मिनी ब्लॉगमध्ये परत एकदा स्वागत. मस्त देवपूजा करून घेतली, त्याच्यानंतर मग चहाची आठवण झाली तर चहा बनवून घेणार आहे. थोडं काम आहे तर रुद्रचा डब्याची तयारी करायची आहे, त्यामुळे आज करणार आहे मी टॅमॅटो चटणी. तर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की लाईक डन करा आणि कमेंट पण छान सर्वांनी करा. तर जास्तीत जास्त मिनी ब्लॉगला पण सपोर्ट करा बरं का सर्वांनी. तर कांदा छान असं भाजून घेणार आहे. ज्यावेळेस आपण कांदा भाजतो ना त्यावेळेस थोडंसं त्यात नमक टाकायचं, तर याने काय होतं कांदा लगेच शिजला जातं. त्याच्यानंतर मी खरडा केलं होतं तर ते पण मी त्यात यूज करणार आहे, कारण का ज्यावेळेस आपण टॅमॅटो चटणी वगैरे करतो ना त्यात जर खरड्याचा वापर आपण केला तर खरंच ती छान लागते एकदम. खरडा आपण यूज करतो त्यामुळे. तर बाकी सर्व जे रेग्युलर मसाले असतात ते पण यूज करून घेणार आहे आणि कांदा त्यात असं स्लो गॅसवर भाजून घेणार आहे. तर ही रेसिपी मला असं वाटते की तुम्हाला आवडेल. तर ज्यावेळेस तुम्ही ही रेसिपी करता ना त्यावेळेस या टॅमॅटोच्या चटणीत ना पाण्याचा वापर करू नका बरं का. पाण्याचा वापर केल्याने चटणी बरोबर लागत नाही असं माझा तर अंदाज आहे, कारण का मी कधी पाणी यूज करत नाही. एकदा मी केलं होतं तर तसं झालं होतं. त्याच्यानंतर टायमिंग झालं चहाचं, तर आता मी घेणार आहे कोरा चहा. तर या सर्वांनी घ्यायला, ज्यावेळेस आपलं डोकं वगैरे दुखतं ना तर त्यावेळेस तुम्ही चहामध्ये लिंबाचं पान टाकलात ना तर खरंच खूप छान लागतं. चहासुद्धा छान लागतं आणि थोडं रिलॅक्स वाटतं. आणि रुद्रांचा बघा मस्तपैकी निवांत झोपला आहे. तर मला असं तो झोपलेला असला आणि मी त्याला उठवत नाही, कारण का झोपू दे बोलतं, कारण का आता लहान आहे तो. मोठा झाल्यानंतर जबाबदाऱ्या एवढ्या असतात ना की आपल्यासारखं झोप परत लागत नाही असं होतं. लहानपण आहे, आपण आत्ता बोलतोच लहानपण देगा देवा. तर आहोंनी व्हॅलेंटाईन डे गिफ्ट म्हणून मला ही मशीन घेतली होती. तर तिची तर काळजी घेणं खरंच खूप महत्त्वाचं आहे, कारण का एवढ्या आपण महागड्या वस्तू घेतो आणि त्यांच्याकडं थोडं जरी दुर्लक्ष केलं ना तर ते महागाईनं आपल्याला परवडत नाही त्यांचं काम. तर मग मी दर महिन्याला 2 महिन्यांनी अशी क्लीन करते मशीन. तर आज होतं सोमवार, तर मग बनवलं फराळाचं साबू. त्याच्यानंतर त्यांना डबा घेऊन गेले स्टॉलवर. तर एवढं काय गिऱ्हाईक नव्हतं, त्यामुळे मग परत घरी आली आणि चालत कारण का जवळ आहे आमच्या इथून त्यामुळे. तर वातावरण दिवसभर पाऊस चालूच होतं. आज काय पाऊस थांबायचं नाव घेईनाय. डोकं दुखत होतं त्यामुळे थोडी पानं घेतली तोडून. दारातच झाड असल्यामुळे एवढं काही वाटत नाही सोडा. तर मग घेतली पानं 2-3 तोडून. दारात बघते तर काय आमची लिवा मस्त निवांत झोपले बघा. तर हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल लाईक करा.